रान शाळेसाठी आलोय, ज्या रानाचं गुण गातोय आणि त्या रानाशिवाय मला तरी वाटतंय त्याच्याशी संबंध असल्याशिवाय, रान समजल्याशिवाय इथून पुढच्या माणसाच्या जातीचं अस्तित्व टिकवणंच अवघड आहे. कारण काय होतं की आपण तिकडे किती प्रगती करतो, पण इथून पुढे जर तुम्हाला बोलताच नाही आलं, तुम्ही फक्त बटनच दाबायला शिकले किंवा ते तुम्ही कॉम्प्युटर का काय म्हणता, काय इंटरनेट का काय, मला काय ते येत नाही बरं त्याच्यातलं, माझ्याकडे मोबाईल सुद्धा नसतो, पण त्याच्याच पद्धतीने जर चाललं तर ह्या निसर्गानं आपल्याला वाचा दिलेली आहे, आपल्याला पाय दिलेले आहे, आपल्याला हे शरीर असं दिलेलं आहे की तो ऊन वारा पाऊस थंडी सहन करता आली पाहिजे. ह्या पायांना चालता आलं पाहिजे. उद्या आपण चालणार आहे, खूप डोंगरावर जाणार आहोत. ह्या पायांना चालता आलं पाहिजे, कारण ह्या मातीचा आणि ह्या पायाचा संबंध आहे. आणि तो संबंध जर तुटला ना, मग तुमच्यात माणूसपणा शिल्लक राहणार. तुम्ही काही करून उठाल ना, मूळ माणसाची गोष्टच जर त्याचा वैशिष्ट्यच जर बदलून गेलं तर पुढं काही उपयोग नाही. असं प्रकारे काय सांगितलं तुम्हाला? हा, तर आपण जिथं बसलोय त्या परिसरात बघा, हा इथं कळसुबाईचा मोठा डोंगर, त्याच्याच एवढं शेजारी आमचा डोंगर आहे. हे काय नाही, हे सगळी रांग म्हणजे जवळजवळ सारखी आहे, फक्त तिथं एक टोक मोठं आहे. पण एकूण सगळ्या सह्याद्रीच्या रांगेला हे आपण कळसुबाईचं सर्वात मोठं शिखर मानतो, पण ती सगळी शिखरं तशीच आहेत. फार तिकडून ब्रह्मगिरीपासून म्हटलं तिकडे भीमाशंकर काय असेल ते, एवढे हे सगळे डोंगर सारखे आहेत थोड्या बहुत फरकानं, आणि सगळे कोकणापासून अलग होऊन, म्हणजे हा घाट माथा आणि खाली कोकण अशा पद्धतीचं. तर या डोंगरांमध्ये समजा डोंगराशी संबंधित थोडक्यात मी सांगत असतो की माझा जन्मच मला डोंगरावर झालेला, शिक्षण तिथंच झालेलं, लहानपणापासून मी डोंगरच पाहत आलो, माझ्या डोळ्यासमोर दुसरं काहीच आलं नाही. आणि मग जेव्हा मी कविता लिहायला लागलो तेव्हा मला डोंगराच्याच कविता सुचू लागल्या. त्याला म्हणतात मग निसर्ग. निसर्गाशी काही एकरूप असणं, काहीतरी पुढं येण्यासाठी किंवा पुढची डिग्री मिळण्यासाठी किंवा बढती मिळण्यासाठी पुस्तक लिहिण्याचा प्रकार नाही हा. जे असतात ते बाहेर उमटलं पाहिजे, अशा पद्धतीची कविता. तर ती कविता सांगतो तुम्हाला. तर त्या कवितेचं साधारण संदर्भ सांगितला. आम्ही डोंगर राजाची पोर कळसुआईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईशी, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहळा पल्लाड आम्ही उंबर माळीचे, खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वी वरती, डोळे आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, बसू सूर्यावर रुसून पहू चंद्राक हसून, बोलू बाजती किंड्यासी नाचू घोंगडी निसून, आम्ही सशाच्या येगान जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन. तर ही तिसरीच्या वर्गाला आहे. महाराष्ट्रातली सगळी पोरं ही कविता शिकतात. ते चंद्रपूरचे असोत तर कोल्हापूरचे असोत, त्यांचे मास्तर तिथून मला फोन करून विचारतात त्या कवितेचा काय काय उद्देश आहे. उद्देश दुसरा तिसरा काय, त्याच्यातलं मोठा कवी कल्पना नाही, काय नाही. मी जिथं जन्मलो त्या परिसराचं साधं वर्णन आहे.